तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की ॲरेचा इंडेक्स 0 पासूनच का स्टार्ट होतो? कारण ॲरेला कंटिन्यू मेमरी लागते. मग त्याचा ऍड्रेस कॅल्क्युलेट कसा होणार? त्याचा फॉर्म्युला असा आहे, बेस ऍड्रेस प्लस साइज इंटू इंडेक्स. तर आता आपण इथे कन्सिडर करू की इंडेक्स आहे 0, 1, 2. अज्युम करूयात की बेस ऍड्रेस आहे 100. आपला इंटिजरचा ॲरे, त्यामुळे साइज येणार आहे 4 बाइट्स प्रत्येक ब्लॉकसाठी. आणि जर मला सेकंड इंडेक्सचा ऍड्रेस कॅल्क्युलेट करायचा असेल तर कसं येणार आहे? 100 प्लस 8, 108. हा 108 हा जो ऍड्रेस आहे हा झाला आपला सेकंड ब्लॉकचा. आता सिमिलरली जर आपल्याला फर्स्ट ब्लॉकचा ऍड्रेस कॅल्क्युलेट करायचा असेल तर कसं करणार? 100 प्लस 4 इंटू 1. आपल्याला आन्सर येणार आहे 104. हा 104 ऍड्रेस झाला फर्स्ट ब्लॉकचा. मग आपल्याला 0th ब्लॉकचा ऍड्रेस कॅल्क्युलेट करायचा असेल तर सिमिलरली 100 इंटू 4 इंटू 0, 100. म्हणजे आपल्याला 100 हा बेस ऍड्रेस मिळालेला आहे. कोणाचा? 0th ब्लॉकचा. बेस ऍड्रेस वरूनच आपण उरलेल्या ब्लॉकचे ऍड्रेसेस कॅल्क्युलेट करतो या फॉर्म्युलेत. पण जर मी इथे इंडेक्स 0 न घेता 1 जर मी घेतली असती तर पुढच्या ब्लॉकचे ऍड्रेस कॅल्क्युलेट झाले असते का? नसते कॅल्क्युलेट झाले. त्यामुळे नेहमी सी लँग्वेज मध्ये इंडेक्स जी स्टार्ट होते ती 0 पासूनच स्टार्ट होते.